नमस्कार. आजचं हे फेसबुक लाईव्ह मला करावंसं वाटलं. याचं कारण गेल्या 2 दिवसात जी एक घटना घडली मुलुंडमध्ये. एक तृप्तीताई म्हणून होत्या. त्या एका ठिकाणी त्यांच्या ऑफिससाठी जागा बघायला गेल्या. तिथे त्यांना सांगण्यात आलं की इथे फक्त काही विशिष्ट लोकांसाठीच आहेत. मराठी माणसाला किंवा मराठी भाषिक जे आहेत त्यांना इथे जागा मिळणार नाही. मुळातच महाराष्ट्रामध्ये आपण राहतो. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मराठी इथली राजभाषा आहे. आणि असं असताना एखादी व्यक्ती उठते आणि हे बोलते, त्याची हिंमत त्याच्याकडे येते कुठून? मला असं वाटतं एखादा इन्सिडेंट घडला, तृप्तीताई भावनाविवश झाल्या, त्याचं म्हणाला मराठी माणसासाठी लढणाऱ्या संघटनांनी काय करतायत वगैरे वगैरे. जेव्हा एखाद्याला अनुभव येतो त्यावेळेला तो भावनिक होऊन हे बोलणं हे साहजिक आहे. मी त्याच्यात त्यांना दोष देणार नाही. पण अनेक वर्ष मराठी माणसासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक हे मराठी भाषेसाठी जेलमध्ये जातात. लोकांनी मराठी पाट्या लावल्या नव्हत्या, त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं. त्याच्यामध्ये महाराष्ट्र सैनिक जेलमध्ये गेले आणि मराठीच्या विविध मुद्द्यांवर, मग तो हॉटस्टारचा विषय असेल, ॲमेझॉनचा विषय असेल, मला असं वाटतं त्यावेळेला तृप्तीताईंसारख्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा पुढाकार घ्यायला पाहिजे. फक्त स्वतःला अनुभव आला म्हणून एखादी गोष्ट केली किंवा एखाद्या वेळेला भावनाविष झाला हे न होता, याच्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने स्वतःला अनुभव येऊ देण्याची वेळ न पाहता त्याच्यासाठी जागरूक राहायला पाहिजे. एखादा इन्सिडेंट घडला की महाराष्ट्र सैनिक तिथे पोहोचतात, 2-4 कानफडात मारतात, त्याच्यानंतर त्याला माफी मागायला लावतात. मला असं वाटतं हा विषय इथेच थांबून आपल्याला चालणार नाही. याच्या पुढे जाऊन या विषयावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. मराठी माणूस म्हणून पक्ष विरहित, पक्षाचे जोडे बाजूला ठेवून मराठी माणूस म्हणून एकत्रित होऊन काम करणं याच्यावर गरजेचं आहे. हा जो आपण बघितलं तर हा प्रकार घडायला सुरुवात कुठनं झाली? कोणीही म्हणा नाही म्हणा, कागदावर असो नाही तर कागदावर नसो, एक गोष्ट आपण मान्य केलीच पाहिजे जी घडतीये की बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीच्या सोसायट्या आहेत जिथे ठराविक भाषिकांनाच एंट्री असते. म्हणजे नाव घ्यायलाही हरकत नाही. काही जैन समाजाच्या सोसायट्या आहेत, तिथे बाकीच्या लोकांना अलाउड नाही. काही सोसायटी आहेत जिथे फक्त गुजराती स्पीकिंग लोक आहेत, बाकी लोकांना अलाउड नाही. मला असं वाटतं जेव्हा आपण म्हणतो की भारतामध्ये कोणीही कुठेही जाऊन राहू शकतं, जेव्हा मनसे आंदोलन करायचे तेव्हा हे सगळे लोक म्हणायचे की असं नाहीये, संविधानाने अधिकार दिला, आम्ही कुठेही जाऊन कुठल्याही राज्यात राहू शकतो. मग जर हा अधिकार असेल तर अशा पद्धतीच्या सोसायट्या तयार कशा होतात? आणि ह्या तयार होतात तेव्हा आपण त्याच्याकडे डोळी झाक करतो. 2016ला मी नगरसेवक होतो. त्यावेळेला आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये महानगरपालिका अधिनियम 1888च्या अंतर्गत नगरसेवकांना एक अधिकार आहे की ते ठरावाची सूचना, त्याला इंग्रजीमध्ये नोटीस ऑफ मोशन म्हणतात, ही आपण मांडू शकतो. सभागृहामध्ये त्याच्यावर चर्चा होते आणि मग त्याचा GR निघतो. तर त्यावेळेला आम्ही एक ठरावाची सूचना मांडली होती की जे विकासक आहेत किंवा जे बिल्डर आहेत, ह्या लोकांनी जर अशा पद्धतीच्या सोसायट्या तयार केल्या, अशा प्रकारची गृहसंकुलं जर तयार केली तर त्यांना ओसी देता कामा नये, किंवा ओसी दिल्यानंतर जर असं वागत असतील तर त्यांची ओसी ताबडतोब रद्द करावी. अशा प्रकारचा प्रस्ताव हा बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृहात मांडला. त्याला जोडूनच प्रस्ताव होता की ज्या सोसायट्या, म्हणजे समजा बिल्डरनी दिले, ओसी झाली आहे, सोसायटी फॉर्म झाली आहे, आणि ज्या सोसायट्या अशा प्रकारचा नियम करत असतील की बाबा आम्ही ठराविक भाषिकांनाच देणार किंवा ठराविक जातीच्या लोकांना देणार किंवा ठराविक धर्माच्या लोकांना फ्लॅट विकला गेला पाहिजे, बाकीच्यांना तिथे एंट्री नाही, जर असं करत असतील तर त्यांच्या सोसायटीची मान्यता रद्द करून
तिथे प्रशासक नेमला गेला पाहिजे, अशा प्रकारची एक ठरावाची सूचना त्यावेळेला आम्ही मांडली होती. त्याच्यावर खूप गदारोळ झाला. सभागृहामध्ये जवळजवळ 4-4.5 तास चर्चा झाली त्याच्यावर. त्यावेळेला शिवसेनेने मनसेच्या ह्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता, हेही मला आवर्जून नमूद करावं लागेल. पण त्यावेळेचे भारतीय जनता पक्षामध्ये साधारण दुफळी होती. काही नगरसेवक होते, ज्याच्यामध्ये मनोज कोटक होते, दिलीप पटेल होते, की ज्यांची अशी इच्छा होती की आपण या प्रस्तावाला विरोध केला पाहिजे. काही भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते जे मराठी होते, ते मला सांगत होते नाही संदीप बरोबर आहे, काही लोकांची दादागिरी वाढलेली, याला विरोध झाला पाहिजे, तर या प्रस्तावाला पाठिंबा. पण ओव्हरऑल भारतीय जनता पक्षाची जी सभागृहातली भूमिका होती ती अशी होती की त्यांनी त्या प्रस्तावाला विरोध केला. तरी सुद्धा बहुमताने तो प्रस्ताव मंजूर झाला. काँग्रेसने नरोवा कुंजीराव भूमिका घेतली, धड हो नाही धड नाही नाही अशी नेहमीप्रमाणे त्यांनी भूमिका घेतली. राष्ट्रवादीने तशीच भूमिका घेतली. मला असं वाटतं तो त्यावेळेला जी जे काय राजकीय भूमिका ज्यांनी कोणी घेतली असेल, पण आज जर मराठी माणसाला दादागिरी करण्यापर्यंत जर मजल गेली असेल तर त्या प्रस्तावाची अंमलबजावणी झाली पाहिजे. प्रस्तावावर थोडक्यात एवढंच सांगेन, तो प्रस्ताव मंजूर झाला, सभागृहात मंजूर झाला. त्याच्यानंतरची जी प्रोसिजर असेल की आयुक्तांनी त्याच्यावर GR काढला पाहिजे. तो आयुक्तांनी अजूनही GR काढलेला नाहीये. तो प्रस्ताव त्यांनी राज्य शासनाकडे पाठवला. राज्य शासनाने पण त्याच्यावर कुठलीही अजून कारवाई केलेली नाहीये. मला असं वाटतं या सगळ्या प्रसंगाच्या निमित्ताने आमची ही मागणी आहे की या प्रस्तावाची ताबडतोब अंमलबजावणी झाली पाहिजे, जेणेकरून अशी मानसिकता असलेले मुठभर लोक आहेत, मी काही सगळे जैन लोक असे किंवा सगळे गुजराती लोक असेल असं माझं अजिबात, या मुठभर लोकांना कायद्याचा धाक असला पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाईन लागला पाहिजे, त्यांना वेळप्रसंगी जेलमध्ये सुद्धा टाकलं आलं पाहिजे. याच्यासाठी कडक कायदा करणं आवश्यक आहे. तर माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून राज्य सरकारला ही विनंती राहील की या प्रस्तावावर त्यांनी कारवाई करावी, या संदर्भातला कायदा करावा. कायदा होईल तेव्हा होईल तो विधानसभेत, पण त्याआधी GR त्याचा काढला गेला पाहिजे. मी सन्माननीय राजसाहेबांना सुद्धा भेटून या संदर्भातली विनंती करणार आहे की त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांच्याशी बोलावं, या संदर्भातला कायदा करण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्यात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना विनंती आहे की ही जी पोस्ट आहे किंवा हे जे माझं लाईव्ह आहे हे आपण सगळ्यांकडे शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, महाराष्ट्र सैनिक असेल किंवा मी तर म्हणतो सगळे मराठी माणसं हे एकजूट आहोत. अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे, ही आपली भावना आहे, हे सरकारपर्यंत आपण पोचवलं पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी मराठी म्हणून प्रयत्न करूया. महाराष्ट्रात अशा प्रकारचा माज चालणार नाही, हे मला असं वाटतं कुठेतरी सांगायची ही वेळ आलेली आहे. आपण तामिळनाडूला गेलो, कर्नाटकमध्ये गेलो, साऊथच्या कुठल्याही स्टेटमध्ये कोणाची हिंमत आहे का हो हे म्हणायची की तामिळ लोकांना आम्ही घरं देणार नाही तामिळनाडूमध्ये, किंवा कन्नड लोकांना घरं देणार नाही कर्नाटकमध्ये. ही हिंमत इथेच का होते? कारण आपण कमजोर पडतो. तो राग आपल्याला व्यक्त केला पाहिजे आणि जे लोक याला पाठिंबा देतील त्यांनाही धडा शिकवला पाहिजे. धन्यवाद. तुर्तास इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.